पाश्चात्य विचाराप्रमाणे अंतर्मन हे काळे कुट्ट असे आहे. पाश्चिमात्य दंतकथात माणूस त्याच्या पापामुळे ओरिजिनल सीनमुळे पृथ्वीवर फेकला गेलेला आहे. पाश्चात्य मानसशास्त्राची सुरुवात ही मनोरुग्णांच्या अभ्यासापासून झालेली आहे. पाश्चात्य देशात मनाच्या अभ्यासाला खरी चालना फ्रॉइडपासून मिळाली. बहिर्मन जे आपल्याला कळत असते ते जेमतेम 5-7% एवढेच असते. मनाचा बाकी सारा भाग हा अंतर्मनाचा असतो. हे अंतर्मनच शरीरावर राज्य करीत असते. फ्रॉइड अंतर्मनाला ईद वासना मन असे म्हणतो. जीवाला जे काही हवे असते त्याची मानसचित्रे या वासना मनात सतत पाहिली जात असतात. जन्म झाल्या क्षणाला मेंदू हा एक पेशींचा गोळा असतो. त्याला ईद असे म्हटले जाते. त्याचा जगाशी संबंध नसतो. त्याच्या गरजा भुका हेच त्याचे जग असते. तो स्वतः आणि बाहेरचे जग हे सारे एकच आहे असे त्याला वाटत असते. वयाच्या 3ऱ्या महिन्यापर्यंत मन म्हणजे फक्त ईदच असते. वयाच्या 3ऱ्या महिन्यापासून इगो, दुसरे मन, अहम, मी विकसित व्हायला सुरुवात होते. बाह्य जगाशी जुळवून घेऊन शरीराला जे हवे आहे ते मिळवून देण्याचे काम इगोकडून होत असते. कोणते काम करावे, कोणते करू नये, चांगले काय वाईट काय या संस्कारामधून सुपर इगो विवेक मन हे आकाराला येत असते. मनातील पापपुण्यांच्या कल्पना या संस्कारातून रुजविल्या जात असतात. पाप करण्याची, दुसऱ्याला लुबाडण्याची, त्याच्यावर अन्याय करण्याची प्रेरणा तोच देत असतो जो चांगले वागण्याची बुद्धी देतो. जगात प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या रोगांना सामोरे जावे लागत असते. अंतर्मनात दडपल्या गेलेल्या इच्छा वासनांमधून अनेक विकार निर्माण होत असतात. रुग्णाने मनात आलेला प्रत्येक विचार आणि भावना व्यक्त करायला हव्यात. मग त्या कितीही अमानुष, अनैतिक, हिंस्र, विक्षिप्त, असंबद्ध असोत, तरच त्याच्या मनातील दबलेल्या स्मृती, सुप्त इच्छा यांची माहिती मिळेल. मनात दडपल्या गेलेल्या वासना अनेक दुखण्यांना निमंत्रित करीत असतात. त्याचा निचरा व्हायला हवा. यालाच कॅथार्सिस असे म्हटले जाते. मनात दाबण्यात आलेले विचार मोकळे झाल्यावरच त्यावर योग्य उपाय करता येतील असे फ्रॉइडला वाटत असे. याला तो फ्री असोसिएशन असे म्हणत असे. त्याच्या काळात मनोविश्लेषण हे फॅड झाले होते. विज्ञानात अंतर्मनाची कल्पना पुढे आणण्याचे श्रेय फ्रॉइडला द्यायला हवे. मन समजून घेण्यात त्याने मानलेली 95% अंतर्मनाची कल्पना ही अत्यंत महत्त्वाची आहे. मन किंवा जाणीव हे एक वेगळे जग आहे. जड शरीर हे दुसरे अंग आहे. यामध्ये कोणतेही अंग खोटे नाही. या जगाची आंतरक्रिया सतत चालू असते. यामध्ये शरीराचे व्यवहार चालविण्यात अंतर्मनाची भूमिका जास्त महत्त्वाची असते. आपल्या मनात येणारे चांगले वाईट विचार, भावना समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न आपण करतो का, याचे उत्तर नाही असे आहे. अंतर्मनामध्ये अनेक वर्षाच्या जुन्या भावना, आठवणी, विचार, वागण्याची पद्धत हे सारे साठवलेले असते. शरीराच्या वाट्याला येणारे विकार त्यामधून होत असतात. स्वतःच्या मानसिक अवस्थेची जाणीव असणे, योग्य अयोग्य यांची समज आपल्याला येणे म्हणजे स्वतःकडे तटस्थपणे पाहणे होय. आता जगातील अनेक देशात ध्यानाच्या विविध पद्धतींवर संशोधन चालू आहे. मन समजून घ्यायचे असेल तर ध्यानमार्गाच्या वाटेनेच पुढे जावे लागेल. हे आपल्यालाही पटत असेल असे मानतो. धन्यवाद.